हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। वातावरणाचं संतुलन पूर्णपणे बिघडलं असून महाराष्ट्रावरती थेट ढगफुटीचं महासावट निर्माण झाले। पुढील 3 ते 4 तास सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अरबी समुद्राच्या मध्यभागी तब्बल 1200 किलोमीटर लांबीचा महाकाय ढग तयार झालाय आणि भीतीदायक गोष्ट म्हणजे हा ढग एका जागी थांबलेला नाहीये, तर तो ताशी 150 किलोमीटरच्या वेगाने थेट महाराष्ट्राच्या दिशेने धडकत आहे। यामुळेच महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा आहे। मित्रांनो, गेल्या काही तासामध्ये अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरती तापमानामध्ये प्रचंड असमतोल निर्माण झाला। समुद्राच्या पाण्याचं तापमान अचानक प्रचंड वाढल्यामुळे तेथून प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन सुरू झालं। हे गरम बाष्प जेव्हा वर गेले तेव्हा त्यांना महाकाय ऊर्जा केंद्राप्रमाणे काम करायला सुरुवात केलं आणि समुद्राच्या या गरम पट्ट्यातून हवा वर खेचली गेली। यातूनच जन्माला आलेला 1200 किलोमीटर लांबीचा काळा ढग आता महाराष्ट्राच्या दिशेने झेपावला आहे। भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर आपल्या महाराष्ट्राला सह्याद्रीच्या भक्कम पर्वतरांगांचं वरदान लाभलंय आणि सह्याद्री या ढगांना अडून धरते, त्यामुळे नेहमी कोकण किनारपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो। पण यावेळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड आहे की ताशी 150 किलोमीटर वेगाने हे वारे सह्याद्रीच्या अडथळ्यांना पार करत केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून येताना या वाऱ्याने मध्येच कोट्यावधी टन बाष्प साठवून घेतला आहे आणि जेव्हा हे वारे सह्याद्रीच्या रांगांना धडकतात तेव्हा प्रचंड दाबामुळे पुढे जाण्यासाठी एक बोगदा तयार होणार आहे आणि हे ढग सह्याद्री ओलांडून थेट मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर्गत 9 जिल्ह्यांमध्ये धडकणार आहे। गेल्या काही दिवसापासून जी जमिनीची उष्णता वाढली होती त्यामुळे बाष्पयुक्त ढग हे प्रचंड प्रमाणामध्ये तयार झाले आहेत आणि ही उष्णता या ढगांना वरच्या दिशेने ढकलत आहे। यामुळे ढगांची उंची वाढली आहे। ढगामध्ये हजारो टन पाणी साचलं आहे आणि ते एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये बरसणार आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 9 जिल्ह्यांमध्ये पुढील 4 तासामध्ये ढगफुटी सदृश पाऊस बरसणार आहे। यावेळी वाऱ्याचा वेग देखील जास्त असणार आहे। अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे हे थेट महाराष्ट्राच्या दिशेने धाव घेतील। वाऱ्याची दिशा ही नैऋत्येकडून थेट महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांकडे सरकली आहे। 2 समुद्रांमधील हा दाब एकमेकांना ओढत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड विनाशकारी पाऊस येणार आहे। काही तासात घडलेल्या विचित्र घटनांमुळे संपूर्ण वातावरणाचं संतुलन पूर्णपणे बिघडले। सर्वात धोकादायक बाब म्हणजे आज मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर अधिक वाढणार आहे। पावसाचे महाकाय ढग आता अरबी समुद्राकडून येत असून बंगालच्या उपसागरातून एकत्र आलेली ही सिस्टीम देखील या जिल्ह्यांना घेरणार आहे। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी सतर्कतेचा इशारा आहे। पहिला मोठा बदल घडलाय तो म्हणजे अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरती समुद्राचं तापमान अचानक अंश सेल्सिअसने वाढलंय, म्हणजेच 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ झालेली आहे। या प्रचंड उष्णतेमुळे समुद्राच्या मध्यभागी कोट्यावधी टन पाण्याचं बाष्पीभवन झालंय। गरम बाष्प आता महाकाय वेगाने जिल्ह्याकडे सरकले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे एका बाजूला अरबी समुद्राने आणि दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागराने महासागरांमधील प्रेशर सिस्टीम आता एकमेकांना ओढत आहे आणि या दोन्ही सिस्टीमचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील 9 जिल्हे ठरले आहेत। या सर्व घटनांमुळे हवामानाचं चक्र हे पूर्णपणे विस्कळीत झाले। नेहमी मान्सून किंवा पावसाचं वारे हे नैऋत्येकडून म्हणजेच केरळच्या बाजूने शांतपणे उत्तरेकडे सरकतात, पण यावेळी वाऱ्यांची दिशा ही पूर्णपणे बदलली आहे। अरबी समुद्राच्या मध्यभागातून तयार झालेले बाष्पयुक्त वारे हे केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून अतिशय हाय स्पीडने उत्तरेकडे म्हणजेच महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरती धडकत आहेत। जेव्हा कोकण किनारपट्टीवरती हे येतील तेव्हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्यांना अडवतात, पण वाऱ्याचा दाब इतका प्रचंड आहे की हे ढग सह्याद्रीच्या रांगांना धडकून एका बोगद्यासारखे वेगाने पश्चिमेकडून थेट मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या पूर्वेच्या दिशेने झेपावत आहेत। नागरिकांनो, दिवसभर जमिनीवरती प्रचंड उष्णता आणि उकाडा वाढलेला असतो आणि जमिनीची ही प्रचंड उष्णता रात्रीच्या वेळी वरच्या दिशेने फेकली जाते। दुसरीकडे समुद्राकडून आलेले कोट्यावधी टन पाण्याचे बाष्प साठलेले ढग रात्रीच्या वेळी जमिनीच्या जवळ येतात। जेव्हा रात्री 12 नंतर जमिनीवरून जाणारी उष्ण हवा आणि वरून येणारी थंड हवा एकमेकांसमोर येतात तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होणार आहे। उष्ण हवेच्या धक्क्यामुळे ढगांची उंची ही जमिनीवरती वाढणार आहे। ढगांची उंची वाढल्यामुळेच पाण्याचा भार त्यांना सहन होणार नाही आणि मध्यरात्री 1 ते पहाटे 5च्या दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला। या पावसासोबतच विजा कडकडणार आहेत। अतिशय तीव्र कडकडाट आणि वादळी वारा सुटणार आहे। मध्यरात्री अचानक पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते। अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब वाहणार आहेत। उत्तर भारतामध्ये देखील प्रचंड प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे। तेथील उष्ण हवा खाली दक्षिणेकडे सरकत आहे तर दक्षिणेची बाष्पयुक्त हवा ही उत्तरेकडे सरकत आहे। या दोन परस्पर विरुद्ध दिशांनी येणारे वारे थेट महाराष्ट्राच्या सीमेवर एकत्र येत आहेत, त्यामुळे नैऋत्य, उत्तर आणि पूर्व दिशेने हवामानाचा वेढा आता तयार झाला आहे, ज्याने संपूर्ण
संपूर्ण राज्याला आणि मध्य भारताला आपल्या कचाट्यामध्ये पकडलं आहे, तर याचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना बसणार आहे. ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात अरबी समुद्रामध्ये आणि केरळ कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ एक प्रचंड थर्मल इम्बॅलन्स निर्माण झाला आहे. तिथल्या समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढल्यामुळेच बाष्प हवेमध्ये फेकला गेलाय. केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून सुटलेले हे वारे साधे सुद्धे वारे नाही आहेत, तर या वाऱ्यांनी आपल्या सभोवताली समुद्रातील अथांग बाष्प साठवून घेतलाय. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे वाऱ्यांची दिशा अशी बदलली आहे की हे वारे केरळ कर्नाटकच्या किनारपट्टीवरून सरळ उत्तरेकडे म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांकडे आले आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या जमिनीवरती प्रचंड उष्णता साठवून राहिली होती, ती आज रात्री बाहेर पडणार आहे आणि उष्ण हवा जमिनीवरून हळूहळू आकाशाकडे सरकली होती. पण ही मध्यरात्री 12 ते पहाटे 4च्या दरम्यान खाली येईल तेव्हा ढगफुटी सदृश पावसाच्या रूपामध्ये कोसळेल. केरळ आणि कर्नाटकच्या समुद्रावरून आलेले बाष्पयुक्त थंड ढग देखील मध्यरात्रीच्या सुमारास महाराष्ट्राच्या आकाशामध्ये प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश पाऊस कोसळायला सुरुवात होईल. गेल्या काही तासात निसर्गामध्ये असे बदल झाले आहेत की गेल्या अनेक वर्षांमध्ये दिसलं नव्हतं, असा हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिला. महाराष्ट्रातील तब्बल 9 जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. अरबी समुद्राच्या पोटातून निघालेला महाकाय मॉन्स्टर ढग आता महाराष्ट्राच्या जिल्ह्यांवर एका रेषेत वेढा घालणार आहे. त्यामुळे मध्यरात्री 150 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. आकाशामध्ये मोठं संकट निर्माण झालंय. अरबी समुद्राकडून येणारे वारे किनारपट्टीवरती धडकतील आणि ते एकाच लाईनमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी साखळी करत आहेत. सुरुवातीला समुद्राच्या मध्यभागी वाऱ्यांचा वेग हा ताशी 60 ते 70 किलोमीटर असणार आहे आणि ढगांनी समुद्रातील प्रचंड उष्णता स्वतःकडे खेचून घेतली आहे. केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून महाराष्ट्राकडे येताना वाऱ्याचा वेग हा ताशी 100 किलोमीटरच्या वर जाईल. केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून येणारे वारे सर्वात आधी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला धडकणार आहेत. मध्यरात्री समुद्रात मोठ्या लाटा उसळतील आणि किनारपट्टीवरती मुसळधार पाऊस कोसळेल. त्यानंतर वाऱ्याची दिशा ही थेट कोल्हापूरच्या दिशेने सरकल्यामुळे मध्यरात्री नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होईल. त्यानंतर सह्याद्रीच्या रांगांमध्ये बाष्पयुक्त ढग अडकवून सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. ढगफुटी सदृश पावसाचा धोका हा पुणे जिल्ह्यामध्ये देखील आहे. मध्यरात्री 12 ते 4 पुण्यामध्ये विजांचा कडकडाट होणार आहे. नाशिकमध्ये अनेक तालुक्यांमध्ये पाण्यापातळीमध्ये वाढ होणार आहे. प्रचंड प्रमाणामध्ये ढगांची गर्दी होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये देखील जमिनीची उष्णता वाढल्यामुळे सांगलीमध्ये मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्याचा पाऊस सुरू होणार आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे मध्यरात्री कमी दाबाची तीव्रता वाढणार आहे. कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. बीड जिल्ह्यामध्ये वाऱ्याची दिशा अचानक बीडकडे सरकल्यामुळे ज्या भागामध्ये उकाडा होता तिथे देखील मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस निर्माण होणार आहे. कारण हवामान खात्याने दिलेल्या ताज्या सॅटेलाइट रिपोर्टनुसार वातावरणात असा विचित्र बदल घडला आहे, ज्यामुळे पावसाच्या वाऱ्याची दिशा ही नेहमी एका सरळ मार्गाने जात होती, ती दिशा अचानक पूर्णपणे बदलली. अरबी समुद्र आणि केरळच्या कर्नाटकच्या किनारपट्टीवरून निर्माण झालेलं वारं आता पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे तब्बल 150 किलोमीटरच्या वेगाने वाहत आहे. त्यामुळे वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे धोका निर्माण झाला. नेहमी पावसाचे ढग शांतपणे अरबी समुद्रावरून येतात आणि कोकणात पुढे सरकतात, पण यावेळी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या इम्बॅलन्समुळे वाऱ्याची दिशा मुख्य नैऋत्येकडून थेट महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांकडे सरकली आहे.